24/2/2025 ला आमचं एक निवेदन होतं. ही निवेदनाची प्रत आहे. त्याच्यावर काय आपल्याकडून कारवाई झाली आजपर्यंत? 24/2/2025 पासून आजपर्यंत किती महिने? फेब्रुवारी गेला, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, जवळजवळ 4-5 महिने झाले. हो, तुम्हाला सांगतो ना, आता आज अखेर म्हणजे 1 जानेवारी पासून 28 जुलैपर्यंत आमचं हे आहे. एकूण आमच्याकडे 436 केसेस झालेले आहेत. तुमच्या वैयक्तिक डिपार्टमेंटच्या? पूर्ण आमच्या पूर्ण नाही. तुमच्याकडे चार्ज कुठला आहे? आमचं जरा आपले जगाची माहिती देऊ नका मला. पत्र कोणाला दिलंय? तुम्हाला दिलंय ना? दुनियेची माहिती देऊ नका महाराष्ट्राची. तुमचं कार्यक्षेत्र कुठलं? तेवढीच मला माहिती द्या. आमच्या उपतालुकाध्यक्षांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे. गजानन राऊत इथले कुडाळचे उपतालुकाध्यक्ष आहेत. कुडाळची माहिती आहे. कुडाळचा विषय तुम्ही सांगा आपल्याला. तुम्ही काय केलं? ह्या पत्राला अनुषंगाने काय कारवाई झाली? आपल्याला केसेस पाहिजेत. 2 केसेस सकट तुम्हाला. येस, दॅट्स व्हाट. आणि गुटखा उत्तर पण देत नाही याला. गुटखा पण तुमच्याच अबकारी देतो? नाही, आमच्याकडे अबकारी येत ना. ठीक, हरकत नाही. बरं, त्या पत्राला तुमच्याकडून काय रिप्लाय केला का यांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या? आमचं काम हेच हे आहे ना. काम तुम्हाला नाही, पण काम आम्ही कशातून बघायचं? पेपरमध्ये वाचायचं काय? कसं आम्हाला आमचं पत्र तर तुम्हाला राईटमध्ये आलं, 2 ओळीचं पत्र त्याला दिलं असतं, बाबा एवढ्या तुमच्या पत्राला अनुषंगाने कारवाई झाली. आम्ही प्रसिद्धीस दिलं असतं की बाबा आमच्या पत्राच्या तक्रारीनंतर तुम्ही अशी अशी कारवाई केली म्हणून. तुम्हाला मी ते पत्राने आणि आता ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या ठिकाणी अजूनही दारू तिथे त्या ठिकाणी विक्री होत आहे की नाही याची तुम्ही काय खातर जमा केलात काय? आमच्याकडे काय आहे, मोठ्या 5 तालुक्याचा एरिया आहे, 9 पोलीस स्टेशनचा एरिया. साहेब, मला ते सांगू नका. मी काय राज्य उत्पादन शुल्काचा मंत्री नाही. तुम्ही तुमच्याकडे स्टाफ कमी नाही ते कैफियत माझ्याकडे मांडू नका. पालकमंत्री त्या ठिकाणी बैठका लावतात त्यावेळी तुम्ही तुमच्याकडून लेखी स्वरूपात दिलं का आमच्याकडे स्टाफ कमी आहे, आम्हाला स्टाफ पाहिजे आहे म्हणून, तर मला त्याचा आम्ही पाठपुरावा करतो. त्याचा दिलाय का? पत्रव्यवहार झालाय का तुमचा शासनाकडे? दिलेलेच आहे तेवढे. नाही, तुमच्याकडून तुम्ही माझ्याकडे कैफियत मांडताय ना तुमची. स्टाफ कमी आहे ना, तर स्टाफ कमी असल्याबाबत तुम्ही कोणाकडे पत्रव्यवहार केलात वरती? हा बा माझ्याकडे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे मला रेड मारता येत नाही, कारवाई करायला मला अडचणी येत आहेत, काय आहे तर माझ्याकडे द्या, मी पाठपुरावा करतो पुढे. आम्ही पालकमंत्र्यांचे मोठे घोषणा ऐकत असतो. तुम्हाला आदेश आम्ही त्यांना सांगू. आता तुम्ही ह्याचे एक्साईजचे रेट पण वाढवले आहेत, त्याच्यामुळे 2 नंबर वाल्यांना आणि त्याच्यामुळे प्राधान्य मिळणार आहे, काम करायला आणखीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने तुमची काय स्टेटस आहे तो सांगा ना आम्हाला. आपला जिल्हा हा गोवा बॉर्डरच्या जवळ आहे. टॅक्स मध्ये बराच फरक आहे तुमच्या आणि गोव्यामध्ये. ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तस्करी होती. इथून सांगली, पंढरपूर, पारपेण, मुंबई पर्यंत दारू जाते. तुमच्याकडे महत्वाची भूमिका आहे ना. तुमच्याकडे स्टाफ जास्त देणं, बॉर्डरवरती सैन्य पाहिजे काय आतमध्ये पाहिजे? हा, त्याचा काय पत्रव्यवहार असेल तर आम्हाला द्या. ते आमचे एसपी साहेब करतात. आम्ही तुम्ही त्यांना पाठवलं का काही? तुम्ही एसपी ने सांगितलं काय डिमांड माझ्याकडे काय सांगतात ना, स्टाफ कमी आहे आपल्याकडे. कोणाकडे सांगितलं तुम्ही? काय लोकांना येऊन सांगता? लोकांना तुम्ही ह्याला पत्राला तुम्ही उत्तर देत नाही. टाइमपास आमचं लेटर एकदम तुमच्या की आम्ही कारवाई करू किंवा आमच्याकडे स्टाफ नाही, काहीतरी बोला तरी. 1 जानेवारी पासून केले आमच्याकडे 148. काय डिटेल्स कुठे आहेत? कुठल्या जागेवर कुठल्या स्पॉटवरती झाली रेड काय? तेवढे डिटेल्स ते एका कागदात ते आता काढून हे सांगताय ना. आजही दारू या ठिकाणी उपलब्ध आहे. गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे. याच्यावरती कशामुळे चालू आहे? कशामुळे काय म्हणणं आहे याच्याविषयी? या केसेस करताना त्याचं आम्हाला सगळं माहिती आहे. या दारू विक्री करणारा एक असतो, तुम्ही त्याला शोधून आणायला सांगतात, आम्हाला केसेस द्या. आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो 10 लोकांची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात. गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो आहे. या गोव्यातल्या दारू घेऊन तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकारा. एक काम करा, ऐका ना, ऐका, चर्चा करा, माझं ऐकून घ्या. माझ्यावर गुन्हा दाखल करा. माझ्याकडे हा मुद्देमाल आहे. मी सांगतो कुठून आणली ती. माझ्याकडे 10 जणांची ऍड्रेस आहे, तिथे दारू उपलब्ध आहे. ती कोणाला सांगता या गोष्टी? 4 महिने काय केलं? 4 महिने पत्र दिलं
ही तुम्ही आता आमच्यावर ह्या ज्या अत्याचार कारवाई दाखवतो केल्यात ना, तुम्हाला. त्याच्याबद्दल हा आमचा सत्कार करतो तुमचा आम्ही. असं नका करू. नाही कसं करू नका. म्हणजे काय, ह्या पत्राला काय किंमत आहे की नाही? अरे, माझ्या उपतालुकाध्यक्षाने दिलेल्या पत्राला किंमत आहे की नाही? आज 4 महिने झाले मी तुमची वाट बघतोय. आम्ही त्याला काय उत्तर दिलं? नाही दिलं. पाटाला पकडली कुठल्या कार्यक्षेत्राला आहे? माझ्यावरती गुन्हा दाखल करा. माझ्याकडे हा मुद्दे मला आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या. मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून. ही 10 ठिकाणची दारू आहे गोव्याची. आम्ही इथे आता कुडामधून आणली 2 तासात. तुम्ही कसल्या कारवाई करता तुम्ही? कारवाई व्हायला पाहिजे ना. तुमचे हप्ते किती आहेत? तुम्ही कोणाकोणाकडून हप्ते घेता? गाड्या किती चालतात? 36 का 42 गाड्या चालतात तिथून गोव्याची दारू घेऊन जाणार आहे. दारातून सगळ्या जातात. दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून. स्टाफ नाही, व्हेकल नाही. हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही? आम्ही मंत्री आहोत. समाज आपला उद्ध्वस्त होतोय. तुम्ही हप्ते घेऊन इथे किती मुलं गेली दारू आहेत? विकताय. लहान लहान मुलं मेली. काल एमआयडीसीतला एक पोरगा मेला 22 वर्षाचा. आणि तुम्ही MIDC सांगता चालू आहे. ही स्वस्त ह्या गोळी ह्या चालू आहे, मांगावर चालू आहे. केलेल्यावर आता आपण जाऊया आणि आणि 4 दारू आता तुम्ही दिलाय विकतात की नाही ते आपण तुम्हाला. बघूया जाऊन. नाही. आम्ही तुम्हाला परत खरेदी करून देतो. तुम्हाला एवढं हलकं वाटलं का हे सगळं? पत्र घेतलं, आले नाही आले, त्यांना काय उत्तर नाही दिलं, एवढं सोपं समजू नका. मला याचे डिटेल्स द्या. आता आपण पोरगा पाठवूया तिथे. दारू उपलब्ध आहे की नाही ती मी तुम्हाला सांगतो. तिथे विक्री होते की नाही ती सांगतो. सांग लावा, द्या मला डिटेल्स त्याचे. हे मला कागद दाखवता तुम्ही. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते. तुम्ही सगळेजण मिळा आणि हे पत्र दिल्यानंतर ताबडतोब 1-2 एजंटांना फोन करून सांगता मनसेचं पत्र आलं. ते बातम्या चालू आहे विक्रेत्यांना पोस्ट कसं चालू आहे. कळतं? आमच्या पत्रात ही लिंक काय? ही लिंक काय? काय लिंक? आमचं पत्र म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये आमचं- आहे सांगा तुम्ही. आमचं पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते त्यांना फोन जातो गावात तुमच्याकडून. सांगतात, मनसेवाल्यांनी तक्रार केली आम्ही दारू विक्री 2 दिवस बंद ठेवणार. साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितले. ही लिंक काय आहे मधली? नाही, नाही, आम्हाला कोणी अहो साहेब, आम्ही काय खोटं सांगतो? बरं काय बातमी बाहेर कशी पडते? मला तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा. हे मी गोव्याची दारू तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन आलोय. माझ्यावर गुन्हा दाखल करा. माझ्या तपासात माझ्या जबाबात मी उत्तर देतो मी कुठून उपलब्ध केली ती. म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना. ही आहे तर आहे मुद्दे माल ऑन कॅमेरा दिसतोय आहे. मान्य तर करा ही मिळते म्हणून. आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर. मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती. पत्र व्यवहार आलं, मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला. तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय? धिंड काढू साहेब तुमची धिंड. लक्षात ठेवा, एवढं हलक्यात घेऊ नका. चुकीचं होते, चुकीचं मान्य करा ना. 22, 23 वर्षाची पोरं मरतायत. बरं ती ओरिजिनल असती तर गोष्ट वेगळी. ही डुप्लिकेट येते. याची पण तुम्हाला खबर आहे. साहेब ह्या पत्र देताना हे पूर्वांना तुम्ही दिलंय आम्हाला तुम्हाला सांगितलं- पत्र. तुम्ही आम्हाला सांगितलं तुमच्याकडे स्टाफ कमी आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं लोकल पोलीस स्टेशनची मदत घ्या. तुम्ही पत्र व्यवहार केला का लोकल पोलीस स्टेशनला? मदत मागितली का? अरे लोकल पोलीस स्टेशन कारवाई करता दारूवर आणि एक्साईज नाही स्पेशल करत. एक्साईज वाले करणार नाही त्या कारवाई. आवडत नाही साहेब. त्याचा महसूल आपला बुडतोय ना. एवढी दारू जर इकडे विक्री होतीये तर महसूल बुडतोय ना सरकारचा. सगळं तुम्ही काय? एवढं हलक्यात घेऊ नका साहेब. कमी असलो तरी भारी आहोत. तिथे आम्हाला काय फरक पडत नाही. सगळ्या पोरांवरती गुन्हे आहेत आंदोलनाचे. कोणते राजकीय पुढारी काय 4 गाड्या रोज चालतात इथून. XUV 500 चालते, क्रेटा चालते, स्कॉर्पिओ चालतो. 3 गाड्या रांगेत जातात. इतक्या बातम्या देतो आम्ही. नाही ते तुम्ही नंबर द्या. आमची माणसं सांगतील गाडी चालली हायवेवरून पकडा त्याला म्हणून. आणि असं तुम्ही म्हणत असाल कुडा तालुक्यात जर दारू विक्री होत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो. येता का तुम्ही आमच्या बरोबर? हा? दारू विक्री आम्ही हा? मान्य करतच नाहीये. आहे सगळीकडे कारवाई. कशी चालू आहे? कशी चालू बघा, आहे? थाक कशी नाही. चालू आहे? थाक नाही. 4 महिन्यापूर्वी दिलाय फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र. किती कारवाई केली? किती थाक नाही. धंदे बंद झाले? सांगा ना. झाले बंद? पोलिसांचा धाक आहे. तुमचा धाक राहिला नाही. कारण काय, माणसं तुमचे पैसे गोळा करतात. 1500 रुपये हप्ता महिन्याला दिला की विका दारू पाहिजे तेवढी. चुकी बरोबर. तो सगळं तुमचा detail मध्ये आम्ही हप्ता सांगतोय तुमचा तुम्हाला. हप्ता वेगळा, एसपीचा हप्ता वेगळा, भरारी पथकाचा हप्ता वेगळा, बाकी आणखीन कुठले डिपार्टमेंट असतील त्यांचे हप्ते वेगळे. बिंदास धंदा करा. आम्ही येणार, कारवाईसाठी एक माणूस द्या, त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार. बात खतम. ही सगळी आता ही चाललेली आहे. हे जे आता तुमच्यावरती तुमच्या ह्या रजिस्टरवरती जेवढे पर्सन वरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तीच माणसं त्याच प्रकारचे गुन्हे. एका माणसावर 3-3, 4-4 गुन्हे. तेच ठीक आहे. काय करा त्यांच्यावरती तडीपाराची कारवाई. तुम्ही प्रस्ताव करा. होऊ शकत नाही.
आमचं बाबा हे वारंवार हा पद्धतीतले गुन्हे होत आहे, दारू विक्री वारंवार हे एकच पर्सन मिळतं. विकणारा वेगळाच आहे माणूस, धंदेवाला वेगळा आहे. तो गुन्ह्यासाठी एकच माणसाचा वापर करतोय पर्टिक्युलर. 3, 4, 5 वेळा गुन्हे दाखल तुम्ही बदलता. 3 महिने 3 वर्ष झाले की तुम्ही गेला दुसरे साहेब येऊन बसले. माणूस तोच आहे जो गुन्हे घेतोय तो आपल्या अंगावर. या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काहीतरी तुमची वचक ठेवणार की नाही? आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न नको साहेब. नाही, प्रयत्न आम्ही कशाला? आम्ही सरकारने काय देवाकडे प्रयत्न जाणं नाही. देवा आम्हाला प्रयत्न बाबा झाले, आता प्रयत्न तुम्हाला करा. 4 महिने दिले प्रयत्न करायला. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं तुम्ही. गरुड साहेब वारंवार हा उपतालुकाध्यक्ष तुम्हाला फोन करायचा. किती फोन केले असेल? किती केले रे फोन? आज तुम्ही कोल्हापूरला आहात म्हणून सांगितलं मला मग काल तुम्ही यांनीच सांगितलं हो. ना? बरोबर आहे ना. काल कोल्हापूरला होतो. पण आज तुम्ही मीटिंग येणार- होती तुमची आज. मीटिंग होती म्हणून सांगितलं मला. नाही तुम्ही येणार आहे म्हणून मी पण आम्हाला कुठे सांगितलं मी प्रेझेंट आहे म्हणून? आलो मी आता. नाही नाही आम्ही सकाळपासून तुम्ही येणार आहे आम्हाला कुठे तेव्हा सांगितलं? आम्हाला आम्ही तुम्ही गृहीत धरतोय का आलात तुम्ही ते. नाही जाईल? सकाळपासून इथे फिल्डिंग लावून ठेवली की साहेब आले की लगेच आपण जायचं. म्हणजे आम्ही एवढं- हेच काम करायचं समाज सुधारण्यासाठी म्हणून. एवढं आम्हाला ऐकत नका. हा? तुम्हाला ही आणखीन थोड्या दिवसाची मुदत आम्ही देतोय. नाहीतर एसपी कडे जाऊन माळ घालणार नाही आणि सांगणार करोडमुळे घातली म्हणून. ज्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार होतो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी माहिती आहे, त्यांना कुठल्या कुठला त्रास होतो म्हणूनच ते देतात ना पत्र. त्याच्यावर तुम्ही काय आपले कुठे आहेत 10 ठिकाणची सांगितलेली नावं ती आणलात काय? द्या. ही नावं घ्या, हे ठिकाणं घ्या. 2 दिवसात मला या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल झाले पाहिजे. प्लस त्या ठिकाणी पुन्हा विक्री होता कामा नये. झाली विक्री तर तिथलीच दारू आणि व्हिडिओ काढणार मी आणि प्रसिद्ध करणार त्या ठिकाणावर त्या स्पॉटवर. आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साईज ऑफिसला कुडाळमध्ये 2 तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून. आणि आज 5 महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही. म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले, परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत. आजही विक्री कुडाळ तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळच त्यांचा सत्कार करत होतो. आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. रोज ह्या दारूची विक्री होते आहे. अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत. आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे. त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी. अन्यथा अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बनावटी दारूच्या संदर्भात घेण्यात येईल.